ब्लॉग्स विथ प्रतीक्षामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कसे आहात? खूप दिवसांनी आपली खरं तर भेट होतीये, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना सॉरी। आणि आज मला इथे विशाखापट्टणमच्या खाऊ गल्लीबद्दल माहिती मिळाली होती। हा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचाच होता, त्यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत त्या खाऊ गल्लीला भेट देण्यासाठी। आपण पाहूया तिथे काय व्हरायटी मिळते, त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देईलच। या खाऊ गल्ली म्हणजेच इथल्या फूड कोर्टमध्ये जाण्यासाठी वायझॅक स्टेशनवरून अगदी 15 ते 20 मिनिटाचा रस्ता आहे। हे या शहराच्या रेल्वे स्टेशनचा गेट आहे आणि इथूनच सरळ जाणारा रस्ता हा म्हणजे फूड कोर्टसाठी जाणारा रस्ता। हा व्हिडिओ इयर एंडला शूट झालेला आहे, त्यामुळे इथे खूप प्रकारे रोषणाई पाहायला मिळते। इथे येण्यासाठी तुम्ही प्रायव्हेट ऑटो करू शकता। याचा अंदाजे खर्च 50 रुपयापर्यंत होऊ शकतो। इथे तुम्ही जर पर्यटक म्हणून जर येत असाल तर या फूड कोर्टमध्ये तुम्हाला इथल्या फेमस आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे फूड ट्राय करायला मिळू शकतं। ही खाऊ गल्ली खूप लांबवर अशी पसरलेली आहे। शनिवारी आणि रविवारी इथे खूप गर्दी पाहायला मिळते। आपण लहानपणी खायचो ते म्हातारीचे केस ते आत्ताच्या पिझ्झा पास्ता पर्यंतचे सर्व पदार्थ आपल्याला ट्राय करायला मिळतात। हा एवढा लांबवर पसरलेला फूड कोर्ट पाहून आत जाऊन कधी एकदाच ते पदार्थ ट्राय करतोय याची उत्सुकता आमची शिगेला पोचली होती। सुरुवातीलाच नानकटाईचा स्टॉल बघितला, तेही समोर भट्टीवरती भाजून देत होते आपल्याला। आईस गुलाब, उसाचा रस, ड्रायफ्रूट लस्सी, पॉट बिर्याणी, नॉनव्हेजचे पकोडे सुद्धा पाहायला मिळाले, जे आमच्यासाठीही नवीन प्रकार होता। सर्व आयटम पाहून झाल्यानंतर आमचा खाण्याचा खरं तर प्लॅन झाला होता, पण शोरमा पाहिल्यानंतर मन बिलकुलच न राहावलं, कारण इथला शोरमा थोडा वेगळा वाटत होता। याची प्राइस 120 रुपयाला 2 असे होते, त्यामुळे तर म्हटलं आपण ट्राय करायलाच हवा। इथला शोरमा आपल्या शोरम्यापेक्षा थोडा वेगळा असं जाणवला मला, कारण या शोरम्यामध्ये सर्वात जास्त करून गार्लिक आणि जिंजरचा यूज केलेला होता। जास्त मसाले वगैरे काहीही नव्हते याच्यामध्ये। त्याच्यामध्ये खूप सारं मेयोनीज, खूप सारं चिकन होतं, त्यामुळे ते खूपच छान पद्धतीने मेयोनीजी, चीजी, गार्लिकी, जिंजरी अशी टेस्ट करत होतं। सिंपल पण खायला तितकाच चवदार असा होता हा। आम्ही सर्वांनी त्याचा आस्वाद खूप छान पद्धतीने असा घेतला। इथली पाणीपुरी खाण्याची स्टाईल थोडी वेगळी आणि युनिक वाटली। सर्व प्रकारचे फ्लेवर्स अलग अलग डब्यात ठेवले होते। आपल्याला हवं तितकं पाणी आपण घेऊ शकतो। पावभाजी,
पाणीपुरी, आलू चाट, दहीपुरी. या फूड कोर्टमध्ये माझ्या आयुष्याला आवडलेला ते म्हणजे पिझ्झा डोसा. डोसा जरी असला तरी चव मात्र पिझ्झाची असल्यामुळे तो अगदी खुश झाला होता आणि खुशीतच मला भरवत होता. असे मुलांसोबतचे आनंदी क्षण जगायला फार छान वाटते. इथल्या सी फूडमध्ये क्रॅब्स आणि ऑक्टोपसचा सुद्धा समावेश होता. हे सगळ्यात वेगळं पण आणणारं या फूड कोर्टला होतं. इथे व्हेज कबाबमध्ये सुद्धा खूप सारे ऑप्शन पाहायला मिळाले. त्यात नवीन म्हणजे वॉटरमेलन आणि स्ट्रॉबेरीचे कबाब. व्हेज आणि नॉनव्हेज इतके सारे ऑप्शन असून देखील स्वीट्समध्ये देखील खूप सारे ऑप्शन्स होते. गुलाबजामुन, रबडी, मालपुआ, जिलेबी, आईस्क्रीम. बार्बिक्यू करण्यासाठी एक भन्नाट अशी आयडिया वापरली होती. एका बंद गाडीच्या इंजिनमध्येच त्यांनी ग्रिल फिट केला होता. आमची खाण्याची सफर ही ड्रायफ्रूट आईस्क्रीम खाऊन संपली. या आईस्क्रीम बनताना पाहणं अगदी सॅटिस्फाईंग असं होतं. आमच्या अशाच अनुभवांचा ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला परत येऊच. पण तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा आणि नेहमी हसत आनंदी जीवन जगा. धन्यवाद.